गजर कीर्तनाचा. राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज. अफजल खानाने वेढा मारला, 6 महिने वेढा होता. मंदिर लुटलं गेलं. माता भगिनींची इज्जत चव्हाट्यावर जात होती. रोज हजारोच्या संख्येने कत्तल होत होती. राजांनी संयम राखला. जिंकलेले किल्ले खानाने काबीज केले. सगळं संपलं असं वाटत असताना आदी शक्ती जगतजननी तुळजाभवानी, ज्या ठिकाणी मंदिर फोडलं गेलं, तुळजाभवानीची मूर्ती उकळीत घालून कुटण्यात आली. ती मूर्ती तेथील पुजाऱ्यांनी दुसरी बसवली. ओरिजिनल जी मूर्ती होती ती बाजूला नेऊन ठेवली. आणि आदिशक्तीला माझ्या जिजाऊबाई साहेबांनी, माझ्या महाराष्ट्रातल्या तमाम माती भगिनींनी प्रार्थना केली. उदगांबे उदे उदगांबे उदे. गोंधळ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चालू होता. आणि जगतजननी राजा शिवाजींच्या स्वप्नात गेली. राजा शिवाजींना भवानी तलवार दिली. संयम राखला राजांनी. राजांच्या मनात आत्महत्येचे विचार आले नसतील. एवढं स्वराज्य बनवलं, एवढं राष्ट्र बनवण्यासाठी अनेक शूरवीरांचं बलिदान दिलं. राजे डगमगले नाही आणि तो खान तरतरा फाडला महाराज. म्हणून महाराष्ट्रात येताना कोणताही खान राजा शिवाजीचा इतिहास आठवून 5 नाही 500 वेळा विचार करतो, मग महाराष्ट्रात पाऊल ठेवतो. विठाला जर कोणाच्या मनामध्ये आत्महत्येचा विचार आला, अजून एक रामायणातला प्रसंग आठवायचा. प्रत्येक माणूस कर्ज झाल्यावर, कुठं काही घटना घडल्यानंतर डिप्रेशन मध्ये जातं आणि चुकीचा निर्णय आत्महत्येचा माणूस घेतो. मग असं असताना रामायण कशासाठी आहे, शिवचरित्र कशासाठी आहे, महाभारत कशासाठी आहे, माऊली ज्ञानोबरायाचं चरित्र कशासाठी आहे, संतांचं चरित्र कशासाठी आहे, थोर समाजसेवक संतांचं चरित्र कशासाठी आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी 216 देशांचा अभ्यास करून जी राज्यघटना लिहिली, त्या बाबासाहेबांना शिकायला पैसे नव्हते हो. ग्रामपंचायतच्या दिव्याखाली, त्यावेळेच्या गावकीच्या दिव्याखाली त्यांनी अभ्यास केला. 216 राष्ट्रांचा अभ्यास केला. घटना समितीचे अध्यक्ष झाले आणि जगातली सगळ्यात श्रेष्ठ लोकशाही, लोकांनी लोकांच्या लोकांसाठी चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही त्यांनी तयार केली. त्यांनी आत्महत्या नाही केली, महात्मा फुलेंनी नाही केली, गांधीजींनी नाही केली. मग हे चरित्र आपण वाचायचे कासाठी? आपल्याला प्रेरणा मिळण्यासाठी. आणि दुसरं एक महत्वाचं रामायण, रामायणातून काय शिकायचं? राजा जनकाची कन्या आहे सीतामाता. कोणाची कन्या आहे? कोणाची आहे? जनकाची. राजा जनक राजा होता आणि राजाची कन्या दिली एका राजाच्या पोराला, जिचा सासरा अयोध्येचा राजा होता आणि जिचा मालक संपूर्ण ब्रह्मांडाचा मालक होता रामराया. तरी सुद्धा कलियुगामध्ये असं काही वातावरण झालं, असं काही चित्र बदललं की सीतेला सुद्धा जंगलात रामरायाबरोबर दगड उशाला घेऊन झोपावा. आणि ती सीता कोण होती? जगत जननी आदिशक्ती होती. मग सीतेला सुद्धा उशाला दगड घेऊन जंगलात झोपावं लागलं. त्यांनी आत्महत्या केली का? मग हा विचार आपण रामायणातून घेतला पाहिजे. रामरायावर संकट आले, देव होते, एका क्षणात बसल्या बसल्या डोळे मिटून ते रावणाला भस्म करू शकत होते. करू शकत होते का नाही? बस. मग आपण तर सर्वसामान्य माणसं आहोत. मग आपल्या हृदयामध्ये देव आहे, आपण आत्महत्या का करायची?
चला पुढे. मग शेतकऱ्याबद्दल मी 2 वाक्य कायम बोलून जातो. मी सुद्धा एक चांगला शेतकरी, आपण सगळे शेतकरी कष्टकरी माणसं आहेत, म्हणून शेतकऱ्याबद्दल 2 वाक्य मी बोलून जातो. कुणी म्हणतं माझा बाप आमदार आहे, कुणी म्हणतं माझा बाप खासदार आहे. अरे कुणी म्हणतं माझा बाप आमदार आहे, कुणी म्हणतं माझा बाप खासदार आहे, कुणी म्हणतं माझा बाप जहागीरदार आहे, परंतु आम्ही सांगतो आमचा बाप इमानदार आहे, कारण तो शेतकरी आहे. अजून एक वाक्य शेतकऱ्याबद्दल. व्यापारी जगतो मापावर, व्यापारी जगतो मापावर, गारुडी जगतो सापावर. व्यापारी जगतो मापावर, गारुडी जगतो सापावर, बाबा जगतो पाकिटावर, नौकरदार जगतो पगारावर, आणि माझा शेतकरी जगतो कष्टावर. म्हणून ऋषी कृषी आणि ईश्वर सेवा आपण केली पाहिजे. खऱ्या अर्थाने माझी शेती ही पंढरी, बस माझी रुखमाई पेरणी करी, पांडुरंग नांगर धरी. विठाला विठाला. आपला विषय चालला होता, भगवान परमात्म्याने तुम्हा आम्हाला हा कसा दिला, विनामूल्य दिला. 2 कान दिले, 2 डोळे दिले, हात दिले, पाय दिले, दिले इंद्रिय, हातपाय कान. मग मला सांगा, आपला विषय चालला होता, हे सगळं कसं दिलं? फुकट दिलं. मला वाटतं भगवान परमात्म्याने जे काही तुम्हा आम्हाला फुकट दिलं, देवाकडून एक फार मोठी चूक झाली असं मला वाटतं. काय मत आहे महाराज? या देहाची किंमत आपल्याला कळाली. माझ्या काही तरुण मंडळीला या देहाची किंमत कळाली असती, गांजा ओढू छाताड सडवलं नसतं, 90च्या बाटल्या रिकाम्या करू किडनी आणि लिव्हर घालवलं नसतं, गुटके काऊन थोबाड सडवले नसते. भांडणं करण्यासाठी दे आहे का? गुटखं खाण्यासाठी दे आहे का? गांजा वाढण्यासाठी दे आहे का? 90च्या बाटल्या रिकाम्या करण्यासाठी दे आहे का? याच दियाने फक्त भगवान परमात्म्याचं भजन होतं. गाढवाच्या नाही, कुत्र्याच्या नाही, उंदराच्या नाही, डुकराच्या नाही, शेळीच्या नाही, बकराच्या नाही, कोंबड्याच्या नाही, कोंबडीच्या नाही, उंदराच्या नाही, शिंगराच्या नाही, वाघाच्या नाही, मेंढीच्या नाही, शेळीच्या नाही. याच देही घडे देवाचे भजन, याच देही घडे देवाचे भजन. भगवान परमात्म्याचं भजन करता येतं, कोणत्याही देहाने नाही. मग ते भजन कोणतं? कलियुगा माझे करावे कीर्तन. मग ते भजन कोणत्या प्रकारचं? भाग्यवंत घरी हे घर याच्यातला फरक फक्त 2 मिनिटात मी तुम्हाला सांगतो.
हे सुद्धा घर, याला सुद्धा चार भिंती, याला सुद्धा चार भिंती, परा पश्यंती मध्यमा आणि वैखरी, याला सुद्धा चार भिंती आहे. चार भिंतीतली एक भिंत काढून टाका, ते घर होईल? नाही होणार. मग याच्यातली पहिली भिंत आहे आजी आजोबांची, दुसरी भिंत आहे आई वडिलांची, आणि तिसरी भिंत आहे नातवंडांची, आणि चौथी भिंत आहे धर्माची. आलेल्या गेलेल्या अतिथीचं पूजन, त्याला घर म्हटलं जातं. तसं ते घर आणि हे घर, हे घर विनाश पावणारे, ते घर सुद्धा विनाश पावणारे. हे घर आपल्या नावावर जोवर आपण आहे तोवरच आपल्या नावावर आहे, बरोबर का नाही? केवढा बांगला असू द्या करोडो रुपयाचा, तो कवर राहील आपल्या नावावर. कवर 14वा होस्तवर, 14वा झाला का घराचा मालक बदलला. मग किती रुपयाचा बंगला बांधला, आय का एखाद्या नेला संग, एखादी इट घेऊन गेला संग, एखादं कपाट, एखादा फ्रीज, एखादा तांब्याचा सोन्याचा हांड्याचा नळ बिळ, त्याचा काही बुजबीज घेऊन गेला का एखादा, आतापर्यंत तुमच्या माहितीत नाही. मग हे काही संग नेता येत नाही. मग ते घर आणि हे घर काही वेगळं नाही. मग ह्या घरामध्ये मालक आहे, त्या घरामध्ये सुद्धा एक मालक असतो. त्या घराचा कोणीतरी कारभारी असतो का नाही? वडील असतात, आजोबा असतात, किंवा आई असते. तसं याचा सुद्धा मालक आहे. या मालकाचं नाव आहे मानाजी पाटील. मानाजी पाटील. तो तसा गावाला पाटील असतो, तसा याचा सुद्धा एक पाटील आहे. जसा गावाला सरपंच असतो, गावाला पाटील असतो, तसा तालुक्याला सुद्धा एक बॉस असतो, त्याला तहसील म्हणतात, तो सुद्धा पाटील. आणि जिल्ह्याला एक असतो पाटील, त्याला जिल्हा अधिकारी म्हणतात. आणि अख्ख्या जिल्ह्यांचा एक अधिकारी आहे, त्याला काय म्हटलं जातं? मुख्य सचिव. जसं आपण त्याला मुख्यमंत्री म्हणतो, तो सुद्धा पाटील. राष्ट्राचा सुद्धा एक पाटील. आणि अख्ख्या विश्वाचा पाटील आहे, त्याचं नाव पंढरीचा पांडुरंग आहे. मग त्या पाटलाची आपल्याला आज भेट घ्यायची आहे. म्हणजे स्वामी, पाटील म्हणजे स्वामी. मग त्या स्वामीची सेवा करण्यासाठी तो आपल्याला शोधायचा आहे. आणि तो सापडतो कोणामुळे? संतांची संगत केल्यामुळे. संतांनी नाममंत्र दिला की तू कुठे असतो हे आपल्याला शोधायचंय. मग संतांनी एकदा नाम साधना सांगितल्यानंतर, ते नामस्मरण आपण साधना पूर्ण झाल्यानंतर, देव वसे चित्ती तयाची घडावी आईसे आवडी मनसी. मग तुम्हा मला हे नश्वर देह भगवान परमात्म्याने विनामूल्य दिलं, नामस्मरण करण्यासाठी, भजन करण्यासाठी, दान करण्यासाठी, नामस्मरण कीर्तन ऐकण्यासाठी. गजर कीर्तनाचा.